गेल्या 10-12 दिवसांपासून देशात जितकी चर्चा लोकसभेची आहे, महाराष्ट्रात तितकीच जास्त चर्चा पुणे रॅश ड्रायव्हिंगची आहे. अल्पवयीन कार चालक, त्याला वाचवण्यासाठी कायद्याला पायदळी तुडवणारे वडील, त्याच वडिलांना पुरेपूर मदत करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थेला विकणारे 2 डॉक्टर. हे सगळं कमी म्हणून की काय? आता यात राज्य शुल्क उत्पादन खातं आणि नार्को टेस्ट हे 2 विभाग चर्चेत आले. आपल्याला माहितीये की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल या प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट करा असे म्हटल्यावर अजित पवारांनी ते चॅलेंज मान्य तर केलं, मात्र एक प्रतिआव्हान त्यांनी दिलं. टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानी यांनी संन्यास घ्यावा असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी दिलंय. आता अजित पवारांनी दिलेलं हे प्रतिआव्हान अंजली दमानी यांनी स्वीकारलंय. असली फालतू स्टेटमेंट्स जी आहेत ना ती करणं आता तुम्ही बंद करा. राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलणार म्हणजे बोलणार, आणि तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजेत. तुम्ही म्हणालात ना माझ्या सेलफोनची काय तुम्हाला तपासणी करायची आहे, हवा तेव्हा घेऊन जा, हवा तेव्हा जे CDR काढायचे काढा, ज्याची चौकशी करायची करा, पण तुमच्या अजित पवारांची चौकशी, त्यांच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्टची झालीच पाहिजे. त्यात काही होणार नाही. दुसरं, माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी? अजीत पवार ने कल शाम को ऐसे कहा है कि नार्को टेस्ट के लिए मैं तैयार हूँ, जो वो अंजलि दमानिया बोल रहे हैं. और अगर वो कहते हैं कि मेरी नार्को टेस्ट होनी चाहिए, मेरा सिर्फ ये कहना है कि अगर मैंने नार्को टेस्ट की और ऐसा सब नहीं निकला तो अंजलि दमानिया ने अपनी सोशल लाइफ जो है वो जो एक्टिविज्म है वो बंद कर देना चाहिए, संन्यास लेना चाहिए. मैंने तुरंत रात को ट्वीट किया कि मैं इसके लिए बिल्कुल पूरी तरह से तैयार हूँ. वो कोई सुनील टिंगरे से डेफिनेटली बात करने वालों में से नहीं है, और जो गार्डियन मिनिस्टर है वो उनको पहचानते नहीं है, ये भी मैं मानने को तैयार नहीं हूँ. मुझे सीधा सीधा लगता है कि इसमें अजीत पवार का ही हाथ है, और दोषी वो है तो उनको सजा ये मिलनी चाहिए. भरधाव कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या त्या सदस्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी हे आदेश दिलेत. सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल आणि अहवाल नारनवरे यांना सुपूर्द करतील. तर आता जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. पुणे प्रकरणातील आजच्या घडामोडींवरचा तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, दंगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस, राजकारण होतंय असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल हेरफेर प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आणि यंत्रणा किती सडलेली आहे हे दाखवणारी. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेनंच सॅम्पल बदलण्याचा प्लॅन आखल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाला तेव्हा गाडी चालवणारा अल्पवयीन आरोपीसह त्याचे 2 मित्रही होते. सगळ्यांचेच ब्लड सॅम्पल तपासण्यासाठी घेण्याचं ठरलं होतं. जर यांच्या रक्ताचे नमुने घेतले असते तर दारूचे प्रमाण आढळले असते, आणि म्हणूनच या तिघांच्या ब्लड ग्रुपशी जुळणाऱ्या रक्तगटाच्या 3 वेगळ्या व्यक्तींना ससूनमध्ये आणल्या गेले. हे सगळे रविवारी म्हणजेच 19 मे रोजी 11 वाजता सकाळी घडल्याचं कळतंय. आरोपींऐवजी रक्तगटाशी मिळत्या जुळत्या तिघांचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यात संशय आल्यानं त्या आरोपीसह इतर मित्रांचे औंध जिल्हा रुग्णालयात आणखी एक ब्लड सॅम्पल घेतलं गेलं आणि ते DNA तपासणीसाठी पाठवण्यात आलं.
त्यातून ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा डाव उलटला. ज्या तिघांचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले होते त्या तिघांचाही पोलिसांकडून सध्या शोध घेण्यात येत आहे. पुण्याच्या पोशा कार अपघातावरून अंजली दमानिया आणि अजित पवार असा सामना सुरू असताना पुण्यातील पब संस्कृतीचा पर्दाफाश करणाऱ्या आणि सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढू शकतात. 27 मे रोजी या दोन्ही नेत्यांनी एक्साईज कार्यालयात जाऊन भ्रष्टाचारी हफ्त्याचे रेट कार्ड वाचून दाखवताना अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंचंही नाव घेतलं होतं. यामुळे संतापलेल्या शंभूराज यांनी आज या दोघांनाही नोटीस बजावली आहे. काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे. आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे. त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं, बिनशर्त माफी मागावी, अन्यथा आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल. शंभूराज देसाई आमदार रवींद्र धंगेकरांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करणार आहेत. पुणे कार अपघात प्रकरणावरून धनगेकरांनी आरोप केले होते. त्यामुळे धनगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो. जर माझ्यावर हक्कभंग करायला गेले तर मी त्यांचा भंग करेन, असे प्रत्युत्तर आमदार रवींद्र धंगेकरांनी दिलंय. अजून मला ती नोटीस प्राप्त झालेली नाही, पण नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याचं उत्तर मी देईल. पण माझ्या हक्कभंग करायला गेले तर मी त्यांच्यावर भंग करेन. कारण ज्या पुणे शहरामध्ये पब संस्कृती वाढली त्याचे मिनिस्टर माननीय शंभूराजे देसाई आहेत. त्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा पुणेकरांची काळजी केली. पण एखादा समाजासाठी ओरड बोलतोय, घसा कोरडा करतोय आणि त्याला तुम्ही जर दाबायचा प्रयत्न करत असेल आणि भ्रष्टाचाराच्या सिस्टीमच्या पाठीशी उभे राहायचा ते प्रयत्न करत असेल तर त्यांनी हक्कभंग केला तर आम्ही त्याचा भंग करू. भरधाव कार अपघात प्रकरणात पुराव्याशी छेडछाड करणारे ससून रुग्णालयाचे 2 डॉक्टर आणि शिपाई गजाआड गेल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून ससूनच्या काही नर्सेसचीही चौकशी करण्यात येत आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीचे जेव्हा ब्लड सॅम्पल घेण्यात आले तेव्हा ड्युटीवर असणाऱ्या 2 नर्सची आज गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींच्या मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्तावही पाठवण्यात आलाय. अपघातातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अटक झालेल्या या तिघांवर लाच घेतल्याचा आरोप आहे. खुद्द वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील ब्लड रिपोर्ट हेरफेर प्रकरणात आरोपी डॉक्टरांनी 3 लाख रुपये घेतल्याची माहिती आज दिली. पाहूयात. हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही. पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगरेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत. ही जी घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते. त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळनोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालेलं आहे. ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे. आता वळूयात आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न सांगते,
पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, धनगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस. राजकारण होतंय असं वाटतं का? सोशल मीडियावर काय म्हणतात नेटकरी बघूया. एक्सवरून दयानंद गौडगाव. पोरशा अपघाताला पहिल्याच दिवसापासून राजकीय वळण लागलं. आजकाल प्रत्येक सामाजिक आणि मानवी सुरक्षा विषयक समस्या राजकीय वळणाशिवाय राहत नाही. एक्सवरून चंद्रकांत पाटील. अपघातात ज्या परिवारानं आपली मुलं गमावली त्या कुटुंबाविषयी सहानुभूती दूरच राहिली. नेते फक्त राजकारण आणि स्टंटबाजी करत आहेत. एक्सवरून आदित्य गायकवाड. राजकारण्यांनी फालतू राजकारण करून या प्रकरणाचे गांभीर्य कमी करू नये. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. यूट्यूबवरून वीरेंद्र राजपूत. जे प्रकरण दाबतायत त्यांना शोधणं म्हणजे राजकारण का? दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. फेसबुकवरून सॅम शाह. चांगल्या माणसाला शांत करायचा पर्याय म्हणजे कोर्ट नोटीस, आणि तेच कोर्ट 2 खून करणाऱ्याला निबंध लिहायला लावून सोडून देते. पुणे भरधाव कार अपघात प्रकरणी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. बघूया आजचा आपला दुसरा प्रश्न. पुणे अपघातावरून अजितदादांच्या नार्को टेस्टची मागणी, धनगेकरांना मंत्री देसाईंची नोटीस. राजकारण होतंय असं वाटतं का? एकूण 44,000 मतं यूट्यूबवर. 84% होय म्हटलंय, 16% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. $82 होय म्हटलंय, 18% नाही. फेसबुकवर 71% होय म्हटलंय, 29% नाही. एक्सचा कौल. $67% होय म्हटलंय, 33% नाही. देशात हिट अँड रन, रॅश ड्रायव्हिंग सारख्या घटना काही नव्या नाहीयेत. दिवसाची आकडेवारी काढली तर देशात दर तासाला 46 गंभीर अपघात होतात. अर्थात प्रत्येक अपघाताची कारणं वेगवेगळी आहेत, पण यातली हिट अँड रन, रॅश ड्रायव्हिंगची संख्या ही लक्षणीय आहे. आता 2024चा विचार केला तर आपल्याच राज्यातील ठाण्यात 4 महिन्यात हिट अँड रनचे 36 बळी गेलेत. नागपुरात 2 आठवड्यापूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला फक्त समज देऊन सोडलं जातं. इतकंच नाही तर आज औरंगाबादमध्येही एका भीषण अपघाताची बातमी आली आहे. इतके अपघात नोंदवले जातात, पण चर्चा मात्र यातील बोटांवर मोजण्या इतक्याच घटनांची होते, जिथे आरोपी हाय प्रोफाईल असतो, ज्याचे तगडे राजकीय संबंध असतात, ज्या आरोपीच्या सुटकेसाठी पुण्याप्रमाणे अवघी यंत्रणा कामाला लागते, कायदे मोडले जातात वगैरे वगैरे. जे पुणे प्रकरणात होतंय त्याच पुणे प्रकरणात दुसऱ्या बाजूनं राजकारण काय कळस गाठतंय. गृहमंत्र्यांपासून पोलीस महासंचालकांपर्यंत प्रत्येकाला प्रकरणाचा आढावा घ्यावा लागतोय. राजकीय कळस हाही की राहुल गांधी प्रत्येक प्रचार सभेत एकदा तरी या घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधतात. अजून एक कळस तेव्हाही गाठला जातो जेव्हा पालकमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी होते. दादा ती मागणी स्वीकारतात. आता ही टेस्ट होणार की नाही, झाली तर त्याचे रिझल्ट पब्लिक डोमेनमध्ये येणार का? पण हे सगळं बाजूला ठेव. सगळ्यात महत्त्वाचं एवढंच की पुणे दुर्घटनेत ज्या 2 जणांचे प्राण गेलेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. तो न्याय सच्चा असावा, राजकीय नसावा. एवढेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.